यानंतर धक्कादायक बातमी ती म्हणजे मुंबईमधील गोरेगावमध्ये एका महिलेवरती बलात्कार झालेला आहे। पीडित महिलेला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे, तर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। रिक्षा चालकावरून या महिलेवरती अत्याचार झाला। महिलेनं अनेक दावे केल्यामुळे पोलिसांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झालेला आहे। मुंबईमधील गोरेगाव परिसरामध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। गोरेगाव परिसरातील एका महिलेच्या गुप्तांगामध्ये सर्जिकल ब्लेड आणि खडे सापडले आहेत। या प्रकरणी पोलिसांनी महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल करून घटनेचा तपास सुरू केलेला आहे। मात्र या प्रकरणी आता अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहेत। महिलेने आधी दावा केला होता की ती एक अनाथ आहे, जिचं संगोपन वाराणसीमधील एका काकांनी केलं होतं। तिने सांगितलं की 20 जानेवारीला ती काकांसोबत विमानाने मुंबईत आली होती, मात्र नंतरच्या एका अकाउंटमध्ये तिचे आई वडील जिवंत असल्याचं दिसून आलं। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चेतन, खरं तर खूप धक्कादायक बातमी आपण मगाशी पण बोललोय, पण आत्ता जी माहिती समोर येते त्यानुसार ही महिला अनेक दावे करते, यामध्ये तथ्य काय आहे नेमकं? जी, आपण पाहिलं तर हे सर्व प्रकरण आता एक वेगळ्याच वळणावर येऊन ठेपलेलं आहे। पोलीस जे आहेत ते आता सध्या या सर्व प्रकरणामध्ये तपास करतायत। मात्र ज्या वेळेला ती महिला जी आहे ती राम मंदिर या परिसरामध्ये आढळली होती, त्यानंतर खरं तर वनराई पोलिसांनी तिला त्वरित उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं होतं आणि त्या ठिकाणी तिच्या टेस्ट देखील करण्यात आल्या होत्या। त्या टेस्टचा रिपोर्ट अद्याप समोर आलेला नाही आहे। मात्र पहिल्यांदा ज्या वेळेला तिची स्टेटमेंट वनराई पोलिसांनी रेकॉर्ड केली होती, त्यावेळेला खरं तर त्या महिलेने ती अनाथ असल्याचं सांगितलं होतं आणि तिचं संगोपन जे आहे हे वाराणसीमध्ये तिच्या एका काकांकडून करण्यात येत असल्याचं सांगितलं गेलेलं होतं। मात्र यानंतर मुंबई पोलिसांनी वनराई पोलिसांनी खरं तर यात अधिक तपास केला आणि ती महिला सांगत असलेली बाब जी आहे ती खोटी असल्याची समोर आली आणि वनराई पोलिसांनी तिला या संदर्भात पुन्हा स्टेटमेंट घेण्यासाठी त्या ठिकाणी गेले आणि त्यानंतरच्या स्टेटमेंटमध्ये तिने असं म्हटलेलं आहे की 20 जानेवारीला ती तिच्या काकांसोबत वाराणसीतून मुंबईत आलेली होती। विमानाने खरं तर ती मुंबईत आली होती आणि त्यानंतर खरं तर आपण पाहिलं तर 20 तारखेला ती या ठिकाणी आल्यानंतर तिच्या एका स्टेटमेंटमध्ये असं समोर आलेलं आहे की तिचे आई वडील जे आहेत ते दोन्ही जिवंत आहेत आणि हे सध्या नालासोपारामध्ये राहत असल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतर मुंबई पोलिसांनी वनराई पोलिसांनी या संदर्भात पुन्हा स्टेटमेंट रेकॉर्ड केलं आणि पोलिसांनी त्या महिलेला त्या सदस्यांबद्दल माहिती मिळाल्यानंतर महिलेला सांगितलं गेलं की तिचे वडील जे आहेत ते एक फळ विक्रेते आहेत आणि आई जी आहे ती नालासोपारामध्ये घरकाम करत असल्याची माहिती जी आहे ती पोलिसांना मिळाली। मात्र त्यानंतर त्या महिलेने अजून एक स्टेटमेंट दिलं आणि या स्टेटमेंटमध्ये तिने तिच्या वडिलांवरच गंभीर आरोप केलेले आहेत आणि तिचे वडील जे आहेत ते तिला सातत्यानं मारहाण करायचे, आईला देखील मारहाण करायचे आणि सातत्यानं भावंडांशी देखील भांडण करत असल्याची माहिती जी आहे ती या महिलेने पोलिसांना दिली। त्या हिशोबाने नंतर मुंबई पोलिसांनी ह्या संपूर्ण प्रकाराचा तपास जो आहे तो पुढे चालू केला। मात्र 21 जानेवारीला आपण पाहिलं तर या महिलेनी या स्टेटमेंटमध्ये असं म्हटलेलं आहे की महिलेनी ते वडिलांसोबत भांडणं झाली आणि त्यानंतर तिने घर सोडलं। मात्र असं जेव्हा ती म्हणत होती, तिने जे स्टेटमेंट दिलंय त्यानुसार ती एकदाच नाही तर याआधी सुद्धा ती अशीच घरातून बाहेर पडली होती। ही महिला मानसिक रुग्ण असल्याचं काही डॉक्टरांनी सांगितलंय का? कारण ज्या प्रकारे ती आपली स्टेटमेंट्स बदलते त्यानुसार काहीतरी तिच्यामध्ये दोष असावा किंवा मानसिक रुग्ण असावी असं एकंदर तिच्या बोलण्यातून दिसतंय, असं काही समोर आलंय का? आपण पाहायचं झालं तर सध्या मुंबई पोलीस या सर्वच अँगलनी तपास जो आहे तो करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र याआधी देखील KEM रुग्णालयात तिच्यावर 2 टेस्ट ज्या आहेत त्या पार पडलेल्या आहेत। एक पहिली टेस्ट जी आहे ती बलात्कार झाला आहे की नाही या संदर्भातली टेस्ट होती, तर दुसरी टेस्ट जी आहे ती सायकोलॉजी टेस्ट असल्याची माहिती सध्या आपल्या समोर येते आहे। मात्र या दोन्ही टेस्ट ज्या झालेल्या आहेत त्याचा रिपोर्ट जो आहे तो समोर आलेला नाही आहे आणि मुंबई पोलिसांकडून देखील या संदर्भात कोणतीही माहिती जी आहे ती दिली गेलेली नाही आहे। नेमकी ती मनोरुग्ण होती का या संदर्भात देखील अजून माहिती स्पष्ट झालेली नाही। अगदी चेतन, या सगळ्या घटनांकडे तुमचं लक्ष असेलच। तुर्तास धन्यवाद।